नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या पिकाची ई पीक पाहणी अजून केली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्या। ई पीक पाहणी करण्याची मुदत ही 15 सप्टेंबर ही होती, पण भरपूर शेतकऱ्यांनी अजून पिकाची ई पीक पाहणी केले नसल्यामुळे राज्य शासनाने ही मुदत 7 दिवस वाढवून दिली आहे। म्हणजे आता 23 सप्टेंबर पर्यंत तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करू शकता। ई पीक पाहणी कशी करायची हे तुम्हाला जर माहित नसेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनवर मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा मराठी हॉरायझोन, त्यानंतर तुम्हाला आपलं चॅनल दिसेल आणि तुम्हाला खाली व्हिडिओ दिसेल ई पीक पाहणी कशी करायची, त्यावर क्लिक तुम्ही करू शकता आणि पूर्ण व्हिडिओ बघू शकता। आता ई पीक पाहणी का गरजेचे आहे? कुठलेही सरकारचे राज्य शासनाचे अनुदान असेल किंवा पीक विमा असेल याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी करणे हे गरजेचे आहे। त्यामुळे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहणी करून घ्या अजून जर केली नसेल तर। आणि याबद्दल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर गावाचे तुमचे नातेवाईक आहेत किंवा मित्र आहेत त्यांना तुम्ही सांगा की तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करून द्यायला। तर ही होती एक छोटीशी अपडेट मित्रांनो। असेच अपडेट किंवा माहिती बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात।